नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. तपासामध्ये वाल्मी कराडचं थेट अमेरिका कनेक्शन समोर आल्याचं आता बोललं जात आहे. तपासामध्ये कराड करून जी सिम कार्ड जप्त करण्यात आली आहे त्यात देखील काही कार्ड हे अमेरिकेतून रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट. संतोष देशमुख प्रकरणात खंडणी आणि हत्येचा आरोपी असलेला आका वाल्मी कराडचं कनेक्शन आता थेट अमेरिकेपर्यंत पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मी कराडच्या चौकशी दरम्यान त्याच्याकडचे 3 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यापैकी काही सिम कार्ड हे चक्क अमेरिकेत नोंदणीकृत असल्याचं समोर आलंय. या घटनेत आणि त्याआधीच्या निवडणूक काळात याच सिम कार्डवरून अनेकांना फोन केले गेल्याचा संशय SITने वर्तवलाय. त्यामुळे कराड अमेरिकेत नोंदणी असलेलं सिम कार्ड का वापरत होता याचा उलगडा होणं गरजेचं आहे. याआधी अनेकदा अदानी अंबानी वापरत नसतील इतके मोबाईल वाल्मी कराड वापरत असल्याचा आरोप सुरेश धस यांनीही केला होता. सिम कार्ड कोणाकडे? अमेरिकेची नोंदणी असलेली सिम कार्ड वाल्मी कराडकडे अमेरिकेची नोंदणी असलेलं सिम कार्ड होतं आणि त्यातून तो अनेकांना धमकी देत असल्याचं आता समोर आलंय. हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाहीये. हा आका 17 मोबाईल वापरत होता. आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता. वापरत असेल, तेही करत असेल. आका काय नाही करू शकत. आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता. आका ठराविक लोकांना म्हणतोय, लोकांना शब्द वापरतो, तुमचं तुम्ही समजून जा. दरम्यान वाल्मी कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी आपल्या पतीला टार्गेट केलं जात आहे असं म्हटलंय. त्यामागे प्रामुख्याने भाजप आमदार सुरेश धस यांना त्यांनी जबाबदार धरलंय. मला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या. मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर. आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्यासुद्धा अंजली दमानिया असतील, ह्यांच्यासुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणील आणि त्यासुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील. त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवावं लागतील. त्यांच्यासुद्धा आहेत ना काही गोष्टी. माझ्या हे बघा, मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे ती माझी भगिनी. माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावरती आरोप करावे. व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो. लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे. माझे काही व्हिडिओ सापडणार नाही. नाही, मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही. ती माझी बहीण आहे. माऊलीवर मी बोलणार नाही. हा, त्यांच्याच कोणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर दे. त्यांना वरचारांना राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या. त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय. त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळं काही चालू आहे त्यांचं. ते लोक कसे भेटत होते, काय करत होते, त्या लोकांचे काय भानगडी दुसऱ्या ते सुद्धा सांगणार आहे. माझा एकटाच नवरा दाखवले हे तर सगळं सबशेल खोटंच आहे. एक असलं तर त्याचे 10 करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटंच आहे. पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज. हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते. त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना ते SIT खरं बोलेल ना. आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला. दुसरीकडे अंजली दमानिया यांनी कराडला प्रत्येक गोष्टीत मंत्री धनंजय मुंडे यांनीच अभय दिल्याचा दावा करत हल्लाबोल केलाय. ज्या कराडवर 14 गुन्हे दाखल आहेत तरी त्याला 2 सरकारी अंगरक्षक मिळवून देणारे. 15 तारखेला अंगरक्षकाला परत बोलावून कराडला फरार होण्याची संधी देणारे. खून, जीवे मारण्याची धमकी, खंडणी असे 50च्या वर सेक्शन्स असलेल्या व्यक्तीला परळीत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करणारे. संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणी या 2 वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे. तपास न होऊ देणं, कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची SIT बनवणारे या सर्वांना कारणीभूत धनंजय मुंडे असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. की आज ज्या अनेक गोष्टी धनंजय मुंडेंनी केल्या आहेत
की एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस, त्यांनी इतके गुन्हे केले आहेत, 14 FIR आहेत, अशा माणसाला एक तर शासकीय बॉडीगार्ड कसे दिले गेले, कोणाच्या सांगण्यावरनं दिले गेले? हे धनंजय मुंडे नसते तर वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला, पटाईत सराईत गुन्हेगाराला कधी शासकीय बॉडीगार्ड मिळाले असते का? असा जो माणूस आहे त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं परळीचं जे अध्यक्ष बनवलं गेलं ते काही आपोआप झाले का? धनंजय मुंडेंच्या शिफारसीमुळे असा गुन्हेगार माणूस आता लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष होतो. तर हे चाललंय काय? म्हणजे धनंजय मुंडेंचा जो परत परत म्हणतात ना लोक, त्यांचा रोल काय आहे, त्यांचा राजीनामा का घ्यावा, ह्याच्यासाठी घ्यावा. कारण इतकी त्यांची सुपीक डोकी आहेत. तर खरं तर संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी हे 2 वेगळे गुन्हे नाहीच आहेत. जर खंडणीची प्राइसिंग फिक्स्ड होतीये, कोणाचा होता तो सातपुडा बंगला? ते धनंजय मुंडेंचा होता, म्हणूनच त्या अवादा कंपनीने ते देण्याचं ठरवलं ना. तर हे धनंजय मुंडेंचा रोल फार मोठा आहे. म्हणूनच मला वाटतं पहिला राजीनामा हा त्यांचा घेतला गेला पाहिजे. कारण मकोका आज लावून काही तीर नाही मारलाय, हे केव्हाच करायला हवं होतं. दरम्यान या पुढच्या 7 दिवसांच्या कोठडीत पोलिसांना तपासात अजून काय काय हाती लागतंय, या हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळे हाती लागतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.